नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 17 ते 24 मे 2020 या दरम्यानच्या चालू घडामोडींचं रिव्हिजन करणार आहोत. महत्त्वाचे फॅक्ट्स बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर पण आपला ग्रुप आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात 17 ते 24 मे दरम्यानच्या चालू घडामोडी. इस्रायलचा जो सत्ता पेच होता तो जवळपास 500 दिवस आणि 3 निवडणुकांनंतर सुटलेला आहे. 19 मे रोजी विद्यमान पंतप्रधान आणि लिकुड पक्षाचे नेते बेंजामिन नेतन्याहू जे आहेत आणि त्यांचे कट्टर विरोधक ब्ल्यू अँड व्हाईट या पक्षाचे नेते बेनी गांझ जे आहेत हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी सरकार चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हे एक संयुक्त सरकार आहे ज्याच्यामध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हेच एकत्र आलेले आहेत. संयुक्त सरकारमध्ये पहिले 18 महिने पंतप्रधानपद नेतन्याहू यांच्याकडे राहील आणि नंतरचे 18 महिने ते गांझ यांच्याकडे जाईल. तोवर गांझ हे संरक्षण मंत्री असतील आणि पर्यायी पंतप्रधान असतील. त्याच्यानंतर 21 मे 2020 पासून मजुरांचा प्रवास खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. मजुरांसाठी रेल्वेच्या श्रमिक गाड्या सुरू झाल्यानंतर मजुरांचा प्रवास खर्च आणि इतर बाबी राज्य सरकारला करणं अपेक्षित होतं, परंतु याच्यावरून बराच वाद सुरू होता. नंतर दरम्यानच्या काळात काही गाड्यांचा खर्च काँग्रेस पक्षाने केला तर काहींचा राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीतून केला. 21 मे 2020 पासून श्रमिक रेल्वे गाड्यांचा खर्च जो आहे तो पूर्णपणे केंद्र शासन करणार आहे. त्याच्यानंतर जागतिक आरोग्य परिषद 22 मे 2020. तर करोनाचं मूळ शोधण्याचा जो प्रस्ताव आहे त्याला भारताने पाठिंबा दिलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा संस्थापक घटक असलेली जागतिक आरोग्य सभा परिषद जी आहे तर ही या प्रस्तावाला भारतासह 60 देशांनी याच्यात पाठिंबा दिलेला आहे. ही जी जागतिक आरोग्य सभा परिषद आहे ही कोणाच्या अंडर येते तर WHO अंडर येते. हे लक्षात ठेवा, काही वेगळं प्रकरण नाही आहे. पण या 60 देशांमध्ये अमेरिकेचा समावेश नाही आहे. अमेरिकेने जरी सरळ विरोध केलेला असला आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ते स्वतःच तिच्यात इंटरव्हेन करू इच्छित होते, पण WHO आणि अमेरिका हे सगळं समीकरण तुमच्यासमोर आहे, त्याच्यामुळे अमेरिकेचा ह्या सगळ्या याच्यात समावेश नव्हता. युरोपियन समुदायाने कोविड-19 साथीबद्दल ठराव सादर केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जागतिक आरोग्य सभेने करोना विषाणूला दिलेल्या जागतिक प्रतिसादाचं निष्पक्ष, स्वतंत्र, सर्वकष मूल्यमापन करणं गरजेचं आहे. तर बघू आता येत्या काळात काय होतं आहे. मेट्टूर धरण जे आहे तर ते मेट्टूर धरण कावेरी नदीवरचं आहे. 12 जूनपासून कार्यरत होणार आहे. तर बघूयात झालं तर मग ती न्यूज येईलच. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांचा शपथविधी झालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर निवडून आलेल्या 9 जणांचा शपथविधी 18 मे रोजी झाला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना सदस्यांनी शपथ दिली. अर्थव्यवस्था आणि त्या संबंधीच्या काही बेसिक संकल्पना आहे बघा. व्ही अक्षराने जी अर्थव्यवस्था दाखवली जाते ती अर्थव्यवस्था ज्या वेगाने कोसळली आहे त्याच वेगाने सावरणार असते. यू हे जे अक्षर आहे याच्याने कोसळलेली अर्थव्यवस्था काही काळ तशीच राहते. कारण काय ना, व्हीमध्ये बघा डायरेक्टली ते लगेच वर जातं, पण यूमध्ये तो काही काळासाठी हा जो भाग आहे तर तो तिथं आहे. त्याच्यामुळे काही काळ तशीच पडलेल्या अवस्थेत राहते, नजीकच्या काळात निश्चितपणे ती सावरणार असते. यल कोसळलेल्या अवस्थेत अनिश्चित काळ राहण्याची भीती असणारी ही अर्थव्यवस्था आहे, त्याला यल म्हटलं होतं. करोनावर लस सापडेपर्यंत देहविक्रीय व्यवसाय थांबवा असं येल स्कूल ऑफ मेडिसिन आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधल्या तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था जी आहे त्याच्यामध्ये भारतात 6,37,500 लैंगिक कर्मचारी आहेत, तर 5 लाखांहून अधिक ग्राहक रोज या ठिकाणांना भेटी देतात आणि इथून कोविड-19चा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्याच्यानंतर श्रव्या अन्नपरेड्डी असं या मुलीचं नाव आहे, वय वर्ष 10. ती अमेरिकेतल्या स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना तिने स्वतः बनवलेले शुभेच्छा कार्ड पाठवले होते आणि म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिचा सत्कार केला. श्रव्या ही तेलुगू आहे आणि तिचा जन्म अमेरिकेत झालेला आहे. देबेश राय वय वर्ष 84, साहित्यिक होते, पश्चिम बंगालमधले. त्यांचं निधन झालेलं आहे. तिस्ता पारे वृत्तांतो या कादंबरीस 1990चा साहित्य अकादमी पुरस्कार आहे. तिस्ता नदीवर जे धरण बांधलं गेलं तिथून ती नदी मृतप्राय झाली आणि हे त्यांचं मत त्यांनी कादंबरीच्या शेवटी मांडलेलं आहे. देबेश राय. आक्रमक प्रजाती किंवा इन्व्हेजिव्ह स्पेसिस जे आहे, विलक्षण प्रजनन क्षमता असते यांची, मूळ प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात रुजतात, वाढतात आणि इतक्या पसरतात की तिथल्या स्थानिक प्रजातींना वाढू देत नाही. मग याच्यामध्ये जलकुंभी आहे, वॉटर हायंत किंवा घाणेरी आहे. झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 2017च्या नुसार भारतात प्राण्यांच्या 157 आणि 157 पैकी प्राण्यांच्या 58 प्रजाती ह्या जमिनीवर किंवा आणि गोड्या पाण्यात, 99 प्रजाती खाऱ्या पाण्यात येतात. ओके, तर इनवेजिव्ह स्पेसिस ही कन्सेप्ट लक्षात ठेवा की जी स्थानिक स्पेसिससाठी प्रॉब्लेमॅटिक ठरते. रत्नाकर मतकरी वय वर्ष 81, प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत.
लेखक, साहित्यिक, नाटककार आणि रंगकर्मी होते. करोनामुळे निधन झालेलं आहे. 1955मध्ये 17व्या वर्षी त्यांनी आकाशवाणीसाठी वेडी माणसे ही श्रुतिका लिहिली होती आणि तिथून त्यांचं लेखन सुरू होतं. 1962मध्ये बालनाट्य संस्थेची निर्मिती केली आणि 22 बालनाट्य या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी केलेली आहे. अलबत्त्या गलबत्त्या, निम्मा शिम्मा रास्कस, अचट गावाची अफाट मावशी ही बालनाट्य जी आहे ती प्रचंड लोकप्रिय झाली. 1972मध्ये सूत्रधार या संस्थेची निर्मिती केली त्यांनी प्रायोगिक नाटकांसाठी. त्यांची नाटकं दुभंग, लोककथा 78, आरण्यक, साटेलोटे, अश्वमेध, ब्रह्महत्या, खोलखोल पाणी, जावई माझा भला, घर तिघांचे हवे, प्रेम कहाणी, 4 दिवस प्रेमाचे. दूरदर्शनवर गजरा आणि शरदाचे चांदणे असे कार्यक्रम पण त्यांचे होते. इन्व्हेस्टमेंट या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2003मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे. आंदोलनात सुद्धा नर्मदा आंदोलनात बचावामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. निर्भय बनो आंदोलन 93-94चं तिच्यात सहभाग होता. माझे रंगप्रयोग हे त्यांचं रंगभूमीवरचं आत्मचिंतनपर आत्मचरित्र आहे. पहिली एकांकिका जी होती ती शर्वरी होती. ओके, आणि ही तेंडुलकरांच्या संपादनाखाली वसुधा मासिकात प्रथम प्रकाशित झाली होती. आरण्यक हे महाभारताच्या शेवटच्या पर्वावर आधारित महाभारतातलं प्रमुख व्यक्तींच्या जीवनाचा अन्वयार्थ लावू पाहणारं त्यांचं नाटक सध्या रंगभूमीवर लोकप्रिय आहे. साहित्य संपदा बघा, 70हून अधिक नाटकं, 22 बालनाट्य, 20 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, 12 लेख संग्रह, असंख्य एकांकिका आणि 12 लेख संग्रह झालेत. मालिका ज्या आहेत अश्वमेध, बेरीज वजाबाकी, गहिरे पाणी. 2001मध्ये पुण्यात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर ह्या बेसिक गोष्टी त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा. महाराष्ट्रात उष्णतेची लाट येऊ शकते, म्हणजे इकडे ॲम्फॉन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आणि त्याच्यानंतर हे ईशान्य भारताकडे वादळ सरकतं आहे आणि पूर्व भाग जो आहे नॉर्थमध्ये तर तिथं पावसाळी स्थिती आहे. पण याच्या उलट वायव्य, मध्य आणि पश्चिम भागात मैदानी भाग जो आहे तिथं कोरडे वारे वाहत आहेत आणि हे कोरडे वारे जमिनीच्या फार जवळून वाहत आहेत आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो आणि उष्णतेची लाट येऊ शकतो असं एक म्हणजे त्यांनी शंका व्यक्त केली होती, परंतु अजून तशी स्थिती निर्माण झालेली नाही आहे. पिनागा अंडमॅनेसिस आता हे एक रेअर पाल्म इंडेमिक स्पेसिस आहे. दक्षिण अंदमानमधल्या माउंट हेरिएट राष्ट्रीय उद्यानात सापडते. तर जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटॅनिकल गार्डन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट तिरुवनंतपुरममध्येही एक याची यशस्वी लागवड झालेली आहे. IUCN 12 क्रिटिकली इंडेंजर स्पेसिस आहे. तर ते लक्षात ठेवा. पिनागा अंदमानसिस तर नावातच अंदमान आहे. दक्षिण अंदमानातलं माउंट हेरिएट राष्ट्रीय उद्यान. MCQ कटसाठी या गोष्टी लक्षात ठेवा. क्रिटिकली इंडेंजर स्पेसिस आहे. स्वच्छ भारत अभियान जे आहे त्याच्यामध्ये घनकचरामुक्त तारांकित शहरांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. आणि राज्यांचा क्रमांक जर तुम्ही बघितले तर महाराष्ट्र 1 नंबर, 2 नंबर मध्य प्रदेश, छत्तीसगड 3, गुजरात 4. सलग 3ऱ्या वर्षी महाराष्ट्र अव्वल आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई असेल, ठाण्यासह 76 शहरांना घनकचरामुक्त तारांकित शहरांचा बहुमान मिळालेला आहे. 2019मध्ये 27 शहरं होते याच्यामध्ये. आणि जे काही ठोस धोरण महाराष्ट्राने आखलं आणि त्याची अंमलबजावणी केली त्याचा हा रिझल्ट आहे. नेपाळच्या राजकीय नकाशामध्ये लिपुलेख, कालापानी, लिंपादुरियाचा समावेश. आता मी तुम्हाला हे मॅपमध्ये पण दाखवलं होतं. लिपुलेख, कालापानी, लिंपादुरिया त्यांनी एक पॉलिटिकल मॅप नवीन प्रपोज केलेला आहे आणि त्याच्या संबंधितचा अमेंडमेंटसुद्धा ते करतायत. आता याच्यामधून काही होणार नाही. रिलेशन जे आहे ते स्पॉईल होतील. नेपाळला सध्या पाकिस्तानचा जो काही चीनचा जो सपोर्ट आहे तिच्यातून हे होत आहे आणि ते जे ओली आहेत KP शर्मा ओली पंतप्रधान तेही सध्या गडबड करत आहे. अदरवाईज ते खूप प्रो इंडिया होते. पण बघूयात, त्यासंबंधी एक लेक्चर मी बनवेल आणि त्याचे सगळे आपण ॲस्पेक्ट बघूयात. जागतिक आरोग्य संघटना जी आहे, अमेरिका आणि चीनचं द्वंद्व. तर याच्यामध्ये की चीनच्या वर्चस्वाखाली जागतिक आरोग्य संघटनेने काम न करता ते स्वतंत्रपणे काम करतं असं दाखवून द्यावं असं अमेरिकेचं म्हणणं होतं. आणि दरवर्षी दिली जाणारी जी काही $50 कोटी मदत आहे ती कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असं अमेरिकेने म्हटलं आहे. ते बंद केलेली दिलेली नाही आहे आणि सगळंच आता अमेरिका पण बाहेर पडलेलं आहे. अश्वगंधामधले घटक जे आहेत ते करोनासाठी प्रतिबंधक आहेत. आयुर्वेदिक मेडिसिनचे रिझल्ट्स खूप चांगले आलेले आहेत. म्हणजे अश्वगंधातील काही संयोग किंवा प्रोपॅलिसिस जे काही आहे की वनस्पतीपासून मधमाशा तयार करतात, तो सुगंधित डिंक जो असतो त्याला प्रोपॉलिस असं म्हटलं जातं. याचाही वापर करोनाच्या अगेन्स्ट केला जातो आहे. आणि अश्वगंधामधलं विथॅनोन हे जे घटक आहे तर हाही याच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर वडनेरे समिती लक्षात ठेवा. कृष्णा भीमा खोरे महापूर अभ्यासण्यासाठीची समिती ही जो काही महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये पूर आला होता, पूरजन्य परिस्थिती होती त्याच्यासाठी ही समिती होती.
अशी समिती आधी पण 2007मध्ये केली होती आणि त्यांनी अहवालही दिला होता, पण त्याचं काही एक झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर ह्या आता के शर्मा ओलींचं स्टेटमेंट आहे, भारतातून होणारा करोनाचा प्रसार चीन आणि इटलीपेक्षा अधिक जीवघेणा आहे. ओके, आता हे कसं असतं की एकदा नावडत्याचं मीठ आळणीत असला प्रकार आहे. रॉबर्ट मे केऑस थेअरीचे तज्ज्ञ होते, गणिती परिसंस्था शास्त्रज्ञ. आता केऑस थेअरी काय असते की म्हणजे जीवशास्त्र, हवामानशास्त्र यांच्यासह ती कुठल्याही विज्ञान शाखेला लागू होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोविडची साथ कशी आली, कुठं पसरते, ती वाढेल कमी होईल, त्याचं भाकीत करणं कठीण आहे, या सगळ्या गोष्टी या केऑस थेअरीमध्ये येतात. रॉबर्ट मे. ओके. पंतप्रधान वयवंदन योजना जी आहे, तर पंतप्रधान वयवंदन योजनेला 3 वर्षाची मुदतवाढ मिळालेली आहे 31 मार्च 2023 पर्यंत. 10 वर्षासाठी स्थिर व्याजदर न देता दरवर्षीच्या व्याजदराची निश्चिती वर्षाच्या सुरुवातीला याच्यात करण्यात येणार आहे. 2020-21 साठी व्याजदर 7.40% असणार आहे. मूळ मुदत जी होती ती 20 पर्यंतच होती, 31 मार्च 2020. 10 वर्ष मुदतीची योजना आहे. मासिक, त्रैमासिक, 6माही आणि वार्षिक व्याज घेण्याची सुविधा याच्यामध्ये आहे. प्रवेशाची किमान वय मर्यादा जी आहे ती 60 वर्ष आहे. विज्ञान तंत्रज्ञान, कुदमकुलम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडूचा जर याच्यामध्ये विचार केला तर रशियाच्या मदतीने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1000 मेगावॅटचे असे 2 VVEPAR रिॲक्टर सुरू केलेले आहेत. आता या जनरेटरमधून आवाज येत होता म्हणून तिथून टीम आली होती एक आपल्याकडं आता मधल्या काळात. तर हे लक्षात ठेवा, कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडूमध्ये आहे आणि तो रशियाच्या मदतीने आपण उभा केलेला आहे. छत्तीसगडमध्ये राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना प्रति एकर रोख मदत याच्यामध्ये दिली जाणार आहे आणि याच्यामध्ये तांदूळ मका पिकासाठी 10,000, ऊससाठी 13,000. छगन चौगुले हे लोककलावंत होते, वय वर्ष 64, निधन झालेलं आहे आणि गोंधळ जागरण जागतिक स्तरावर त्यांनी पोहोचवलं, करोनामुळे त्यांचं निधन झालं. डॉक्टर हर्षवर्धन यांचं जे केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत आपले, WHO कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. जापानचे डॉक्टर हिरोकी नाकातानी हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि आता त्यांच्यानंतर जे आहेत ते हर्षवर्धन झालेत. त्याच्यानंतर 3 वर्षासाठी भारताची निवड जी आहे ती कार्यकारी मंडळावर केली गेलेली आहे आणि तो निर्णय 2019मध्येच झाला होता. तर पुढचे 2020 ते 2023 आपण राहू. आणि अध्यक्षपद जे आहे प्रादेशिक गटांमध्ये 1 वर्षासाठी असतं, म्हणजे सदस्यत्व 3 आणि अध्यक्षपद 1 वर्ष. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, इथं पूर्ण वेळ जाण्याची गरज नसते, त्यांचे ज्या काही मीटिंग्स होतात त्याचं अध्यक्षपद तुम्हाला भूषवावं लागतं. WHOचं जे महासंचालक पद आहे त्याच्या खालोखालचं हे पद आहे जे भारताला मिळालेलं आहे. डॉक्टर हर्षवर्धन यांचं एकंदर ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही बघितलं तर 1994चा पोलिओमुक्त भारत मोहीम जी आहे ती त्यांच्या संघटित प्रयत्नांची फलित आहे. 98मध्ये WHO द्वारे पोलिओमुक्त भारताच्या कार्यासाठी महासंचालक पदक त्यांना मिळालं होतं. पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी पुरस्कार त्यांना देताना अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वास्थ्यवर्धन असा उल्लेख केला होता. हर्षवर्धन स्वास्थ्यवर्धन, तर पोलिओच्या बाबतीत त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. 22 मे जो होता तो आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस होता आणि त्याचं संकल्पना सूत्र आहे, आपल्या पर्यावरणीय समस्यांचे उत्तर निसर्गातच आहे. 2020 हे जैवविविधता दशकाची सांगता होणारं वर्ष आहे. 2010 ते 2020 हे जे दशक होतं ते जैवविविधता दशक होतं, तर ते लक्षात ठेवा. कोविड-19च्या अगेन्स्ट आता जे काही चॅलेंज येतील शेतीच्या बाबतीत त्याच्यासाठी ओडिसाने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सिस्टीम, कराराच्या शेतीचा मार्ग अवलंबला आहे. व्हेनेझुएला जगात सर्वाधिक तेलाचे साठे असणारा देश आहे आणि याच्याबरोबरच मी एक प्रश्न तुम्हाला विचारला होता की सर्वात जास्त उत्पादन कोण करतं, तर तो सौदी अरेबिया आहे. कॉफीच्या बाबतीमध्ये गणित दरवर्षी लॉसमध्ये जातं आहे. 18-19मध्ये तोटा झाला होता, याच्यामध्ये नुकसान झालं होतं. त्याची कारणं होती अतिवृष्टी, पूर, पिकांचं नुकसान, लँडस्लाईड. 2020मध्ये कोविड-19मुळे कॉफीची निर्यात ठप्प झालेली आहे. कारण जे काही कॅफे असतात, जेव्हा लोक दिवसभर बसतात कॅफेमध्ये बघा, हा ना, तर काही एकटे बसतात, काही दुकटे बसतात, तर हे सगळे कॅफे बंद आहेत आता. लोक कुठं बसणार, लोक बसणार नाही तर कॉफी बनणार नाही, कॉफीची निर्यात ठप्प आहे. अर्थव्यवस्था, ॲमेझॉन. आता ॲमेझॉनमध्ये फूड डिलिव्हरी भारतामध्ये त्यांनी सुरू केलेली आहे बँगलोरमध्ये. स्विगी जे आहे ते घरपोच दारू सेवेत काम सुरू करतं आहे आणि घरपोच दारू सेवेमध्ये आता तुम्ही ऑनलाईन द्या, घरी घेऊन येणार दारू. महाराष्ट्राने गुंतवणुकीसाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत की कोरोनानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक आली पाहिजे. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे राज्यात 3 वर्षे परवानगीची अट जी असते गुंतवणुकीसाठी परवानगी घेण्याची तीच रद्द करून टाकलेली आहे. 40 एकर जागा जी आहे, 40,000 एकर जागा ती गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दीर्घ किंवा अल्पकालीन भाडेपट्ट्यावर जागा उपलब्ध होईल. 1,000पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांच्या आवारात कामगार निवास बांधण्याकरता मोफत जागा उपलब्ध केली जाईल. म्हणजे जिथं 1,000पेक्षा जास्त मजूर आहेत त्यांनी स्वतः त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची, किंवा 1,000पेक्षा कमी कामगार असलेले कारखाने जे आहेत तर तिथं महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने वसतिगृह उभं करतायत. विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र विभागसुद्धा कार्यरत राहणार आहे. मित्र ही संकल्पना महाराष्ट्राने समोर ठेवलेली आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड ट्रेड रिलेशनशिप मॅनेजर, म्हणजे जर कुणी आपल्याकडे अर्ज केला गुंतवणूकसाठी तर प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती होईपर्यंत त्याला मदत करायची, अशी ही मित्र संकल्पना आहे. किंवा राष्ट्रीय कायदा, कंपनी कायदा लवादासमोर आजारी उद्योग बंद करायचे असतील किंवा नव्याने सुरू करायचे असतील तर त्यासाठी कायदेशीर मदत या यंत्रणेकडून दिली जाते. आता थकबाकीदार 11 लाख शेतकऱ्यांची हमी सरकार घेणार आहे. करोनामुळे काय झालं, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेपासून बरेचसे शेतकरी वंचित राहिले. त्या अशा 11 लाख शेतकऱ्यांची थकीत कर्जाची जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आता बँकांमधून लोन मिळू शकतं. प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरची बंदी 1 वर्षासाठी शिथिल करण्यात आलेली आहे. जे आपलं पर्यावरण मंत्रालय आहे त्यांनी निर्णय घेतला होता की थर्माकॉल असेल, प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेल, प्लॅस्टिक असेल तर त्यापासून बनणाऱ्या मूर्त्यांवर बॅन करायचा. परंतु मूर्तिकारांनी ऑलरेडी प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेऊन ठेवलेलं होतं, मग त्याचं काय करणार, आणि त्याच्यात कोविड-19, मग ते 1 वर्षासाठी रिलॅक्स केलं. श्यामला भावे हिंदुस्थानी कर्नाटकी संगीत या दोन्ही शैलींवर हुकूमत असणारी शास्त्रीय गायिका. हिंदुस्थानी कर्नाटकी म्युझिक काय असतं तेही मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे. द व्हर्च्युअल हिंदू राष्ट्र हार्पर कॉलिन्सचं पुस्तक आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे 22 मे 2020ला. 0.40% कपात झालेली आहे ही रेपो दरामध्ये. ओके, तर RBIच्या बाबतीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बघितल्या होत्या. तर हिच्यामध्ये एक बेसिक आहे की परत एकदा 31 ऑगस्टपर्यंत कर्जदारांना मासिक हप्ते न भरण्याची सवलत पण दिलेली आहे. 27 मार्च रोजी पण CRR व्याज, त्याच्यानंतर व्याजदर याच्यात कपात केली होती. तर अशा काही बेसिक गोष्टी केलेल्या आहेत RBIने ह्या सगळ्या कोरोना काळात. पश्चिम बंगालला 1,000 करोडचं पॅकेज केंद्राने जाहीर केलेलं आहे. भाजपने महाराष्ट्रामध्ये मेरा आंगण मेरा रणांगण असं, माय होम माय बॅटलफील्ड असं आंदोलन केलं. नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, विरोधी पक्षनेते. मागणी होती 50,000 करोडाचा निधी तुम्ही रोजगारीदार जे काही मजूर आहेत रोजंदारीचे त्यांना द्या. खुडोल हे संयुक्त राष्ट्राद्वारे LGBTसाठीच्या उपक्रमाची प्रशंसा केलेली आहे. खुडोलचा अर्थ होतो गिफ्ट. खुडोल हे मणिपूर इम्फाळमधली या NGO तर्फे उभारलेलं क्राऊड फंडिंग आहे. क्राऊड फंडिंग काय असतं तेही मी तुम्हाला सांगितलं होतं, एक सेपरेट लेक्चर याचं घेतलं होतं. आणि जो काही निधी उभारला जातो आहे तिच्यामधून LGBTQI असतील, त्याच्यानंतर HIV पॉझिटिव्ह असतील, मजूर, लहान मुलं यांच्यासाठी जे काही बेसिक गोष्टी आहेत डे टू डे लाईफच्या त्या याच्यातून या क्राऊड फंडिंगमधून मदत होते खुडोलच्या. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या राज्यपालांना राजभवनासाठी स्वतंत्र प्रशासकीय आस्थापनेचा प्रस्ताव त्यांनी पाठवला होता, परंतु विचार होणार काही नाही. एवढं लक्षात ठेवा की महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांचा स्वेच्छानिधी 15 लाखाहून 5 कोटी रुपये करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशचे जे राज्यपाल आहे त्यांचा स्वेच्छानिधी 10 कोटी आहे. गोपाल शर्मा रेडिओवरचे निवेदक होते, वय वर्ष 89, डेथ झालेली आहे. 50 वर्षे निवेदक म्हणून काम केलं त्यांनी. सिलॉन रेडिओवर आवाज की दुनिया के दोस्तो असा कार्यक्रम ते करायचे, खूप लोकप्रिय होता. रेडिओवर प्रथमच शुभाशीष, शुभरात्री, बंधूवर अशा शब्दांचा प्रयोग करणारी व्यक्ती गोपाल शर्मा आहे. सांस्कृतिकमध्ये बालनाट्याचा प्रयोग पहिल्यांदा ऑनलाईन झालेला आहे. माझ्याशी पंगा नावाचं नाटक आहे. ओके, आणि ते पहिल्यांदा होतं आहे. म्हणजे कोविड-19मुळे सगळे गणित गडबडले आणि थिएटरसुद्धा ऑनलाईनवर गेलेलं आहे, त्यासाठी ही न्यूज होती. महाराष्ट्र राज्यातल्या करोनाबाधितांवर मोफत उपचार, महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. 23 मे रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्वांना नागरिकांना याचा लाभ मिळेल आणि कसलेही कागदपत्र तुम्हाला द्यायचे नाही आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना 996 आजारांवर उपचार, प्रधानमंत्री जन आरोग्य किंवा आयुष्यमान भारत 1209 मोफत आजारांवर मोफत उपचार याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता हे डार्कनेट काय असतं हे तुम्हाला मी सेपरेट लेक्चर घेऊन सांगितलेलं आहे. डार्कनेट म्हणजे जे काही आपण इझिली सर्व्हरवर काही गोष्टी शोधत असतो, तर डार्कनेटपर्यंत तुम्हाला जायला एक तर खरं तर खूप कठीण असतं. त्याच्यासाठी खूप डीप वेब नावाची कन्सेप्ट आपण बघितली होती की त्याच्यासाठी एक्झॅक्ट ॲड्रेस लागतो. त्याच्या पलीकडं पण अजून तुम्हाला खूप कष्ट करून डार्कनेटपर्यंत जाणं. तर डार्कनेटपर्यंत म्हणजे जसं पॅरलल ब्लॅक मार्केटसारखं हे वर्क करतं.
त्याच्यानंतर सिक्कीममध्ये 23 मेला पहिला करोनाचा रुग्ण सापडला बघा. हरियाणा पंजाब जे आहे त्यांनी तांदूळाऐवजी कापसाला प्राधान्य द्यायचं शेतकऱ्यांना म्हटलेलं आहे, पण याच्यावरून पण शेतकऱ्यांचा काही मूड नाही तिथं. मिझोराम क्रीडा क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिझोरामने दिलेला आहे, जेणेकरून तिथं रोजगार वगैरे उपलब्ध होतील. मद्यावरची करोना फी ओडिशाने 50% एक्स्ट्रा लावलेली आहे, दिल्लीने 70% लावलेली आहे. दिल्लीनं तर सांगितलेलं आहे की मद्य हे काही फंडामेंटल राईट नाही आहे. पश्चिम घाटामध्ये झाडांच्या 3 प्रजाती सापडलेल्या आहेत. युजोनिया फॉरिकॉर्पा मलबार अभयारण्य केरळमध्ये सापडलेलं आहे, लवचिक फळं असतात याची. गोनोथॅलॅमस सेरिकस कन्याकुमारी अभयारण्य तामिळनाडू. एवढं नीट लक्षात ठेवा कुठलं अभयारण्य कुठं आहे, आणि ते फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर कन्याकुमारी अभयारण्य तामिळनाडूमध्ये मेमिसिलॉन नर्वोसम हे एक 3रं झाड होतं. त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजना 1 कोटी लोकांना लाभ झालेला आहे. 1 कोटीव्या लाभार्थी मेघा थापा आहेत मेघालयच्या. ओस्लो अकॉर्ड काय आहे? इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यामधले करार आहेत 1990च्या दशकात. ओस्लो 1993मध्ये झाला होता. मध्यपूर्व शांतता प्रक्रिया आहे ही, याला डिक्लेरेशन ऑफ प्रिन्सिपल असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर ओस्लो 2 1995 वेस्ट बँक आणि गाझाबाबत इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये करार झाला होता. जेरुसलेमबाबतचा प्रश्न ओस्लो करारादरम्यान अनुत्तरित राहिला. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी आहे, ते लक्षात ठेवा. चीन हाँगकाँगमध्ये इंटेलिजन्सीची स्थापना करणार. आता जसे गुप्तहेर इंटेल त्यावेळेस ब्रिटिश वसाहती काळात होतं, तसं चीनचा प्रयत्न आहे. माथेरान हे 2003 साली इको सेन्सिटिव्ह झोन घोषित झाला. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, तिच्यामुळे इथं वाहनांना प्रवेश नाही आहे. फक्त रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचं वाहन आणि घनकचरा व्यवस्थापन इथं जाऊ शकतं. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या गोष्टी इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर आहेत तिच्यामध्ये का वाहनं जाऊ शकत नाही, एमर्जन्सी सर्व्हिस सोडलीत तर. त्याच्यानंतर घोस्ट विलेज नावाची कन्सेप्ट आहे बघा. भूतांची गावे म्हणजे अशी गावं जिच्यात कुणी राहत नाही, घरं ओस पडलेली आहे, अख्खं गाव रिकामं आहे. कामानिमित्त लोक गाव सोडून चालले गेलेले आहेत. उत्तराखंड राज्यामध्ये अशी देशातली सर्वात जास्त 1750 गावं आहेत. करोनामुळे आता लोक परतत आहेत शहरामधून आणि काही गावांमध्ये ती लोकं आलेली आहेत. तर हे काही महत्त्वाचे फॅक्ट्स होते. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.